ब्रह्मदेव, काय जन्म इतिहास आहे या सावित्रीचा, आणि ज्याचे प्राण वाचवण्यासाठी तिने आपलं सर्वस्व पणाला लावलंय त्या सत्यवानाचा. यमराज, आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ग्रंथात आहेत. भूतलावरच्या प्रत्येक प्राणीमात्राची माहिती यात साठवलेली आहे. शाल्व देशाचा राजपुत्र म्हणजे सत्यवान आणि मद्र देशाची राजकन्या म्हणजेच सावित्री यांची जन्मापासूनच नाट्यमय संघर्षाने वेढलेली कथा नियतीने कशी विलक्षण रीतीने एकमेकात गुंफलेली आहे पहा. सावधान सावधान सावधान, राजसभेतील साऱ्यांनी दक्ष राहावे. वज्रबाहू, धैर्यमेरू, मर्मभेदी, शस्त्रपाणी, प्रजाहित दक्ष, सत्यवचनी, महापराक्रमी शाल्व नरेश द्युमत्सेन महाराज येत आहेत हो. महाराज, आज राज्यसभेतल्या प्रजाजनांच्या गाठीभेटीसाठी आपण स्वतः येणं आवश्यक आहे का? आज महाराणींची प्रस्तुती निश्चित होईल असं राज्यवैद्य म्हणतायत. त्यामुळे सगळ्यांचे डोळे तिकडेच लागलेले आहेत आणि महाराणी नक्कीच आपली प्रतीक्षा करत असते. अर्थात, परंतु आमचे प्रजाजन देखील आमच्या भेटीसाठी दुरून दुरून येतात आणि सर्वात आधी प्रजा. तेव्हा प्रजाजनांच्या भेटीत खंड नाही. महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो. कामकाजाला सुरुवात करा. महाराज, आम्ही येथे कुठलीही अडचण सांगायला नाही आलो आहोत. आपल्या छत्रछायेखाली आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. आम्ही शाल्व देशात राहतो, हे आमचे भाग्यच आहे. आणि आता तर राजाचा वारसही जन्माला येतोय महाराज. म्हणूनच महाराज, आज आम्ही आमच्या राजासाठी काहीतरी घेऊन आलो आहोत. प्रेमाचे नजराणे आहे महाराज, आम्ही आमच्या हाताने घडवले आहेत हे. वाह, असं असेल तर आपल्या भावनांचा आम्हाला आदर करायलाच हवा. महाराज, मी गजेंद्र. आम्ही सोन्यावर विशेष कुसर करणारे कारागीर. आपल्या धोरणांमुळे खूप भरभराट झाली आहे आमची. कृतज्ञता म्हणून आम्ही महाराणींसाठी हे दागिने घडवले आहेत. कृपा करून याचा स्वीकार करावा. आणा इकडे, ते मी राजखजिन्यात ठेवतो. थांबा. आम्ही आपल्या भावनांचा स्वीकार करतो आणि आपण दिलेल्या नजराण्यांबद्दल धन्यवाद. मात्य, हे उत्तम कुसरीचे दागिने आपल्या खजिन्यापेक्षा आज राज्यात ज्या कन्या विवाह बंधनात बांधल्या जाणार आहेत त्या नववधूंच्या अंगा खांद्यावर अधिक शोभून दिसतील. त्या साऱ्या लेकी बाळींना या पित्याकडून हा विशेष आहेर द्या. आणि आम्ही जाहीर करतो, राजघराण्यातील विशेष कुसरीचे दागिने घडवण्यासाठी गजेंद्र सिंह यांची आम्ही रितसर नेमणूक करीत आहोत. धन्य धन्य महाराज. शाल्व नरेशांच्या औदार्याचा विजय असो. धन्य धन्य, साधू साधू. थांबा. तू शिपाई, पकडा त्याला.
काय काम तुझं? मुळात तुझ्यासारखा फाटका माणूस थेट राज्यसभेत आलाच कसा? सोडा रे त्याला. मगापासून मी पाहतोय तू तुझ्या झोळीतून काहीतरी काढण्याचा प्रयत्न करतोयस. तुमच्याही लक्षात आलं ना महाराज? मलाही हेच म्हणायचं होतं. इकडे ये. बोल, काय आहे तुझ्याकडे लपवण्यासारखं? बोल. क्षमा असावी महाराज, आपल्याशी थेट असं बोलणं देखील माझ्यासारख्या फाटक्याला कठीण, पण राहावलं नाही महाराज, आणि म्हणून मी. घाबरू नकोस, तुला अभय आहे. दाखव काय आणलंयस ते. महाराज, मी लाकडाची खेळणी घडवतो. हा हत्ती मी माझ्या हाताने. अरे अरे, वाह, सुंदर. किती सुबक आणि रेखीव आहे हे काम. अरे तू गरीब आणि फाटका नाहीस, तू तर श्रीमंत आणि भरजरी आहेस. अद्वितीय अशी कुसर तुझ्या हाती दिली आहे देवाने. हा जिवंत भासणारा गोजीरवाणा हत्ती आमच्या भावी युवराजांचा जीवाभावाचा सखा होणार याची खात्री आहे आम्हाला. महाराज, अरे अरे, तुझी जागा इथे पायाशी नाही, हृदयाशी आहे. अमात्य, या हत्तीच्या वजनाच्या दशपट वजनाच्या सुवर्ण मुद्रा या कलाकाराला भेट द्या आणि आमच्या गजदलातल्या आमच्या सर्वात आवडत्या आणि शुभलक्षणी हत्तीवरून वाजत गाजत या कलाकाराला त्याच्या घरी सोडा. महाराज, होय अमात्य. जेव्हा हा कुशल कारागीर हत्तीवर बसून वाजत गाजत स्वतःच्या घरी जाईल तेव्हा राज्यातील साऱ्याच कारागिरांची मान उंचावेल. मन प्रसन्न केलंस तू. आणि या कुंजरानं तर जिंकूनच घेतला आमच्या छोट्या युवराजांचा छोटा हत्ती. पाहिलं, दिसायला फाटका होता परंतु हाती काय कुसर. बाह्यरूप बेदून अंतरंग ओळखणारी नजर कमवायला हव्या मात्र. यापुढचे काही दिवस राज्याचा कारभार तुम्हाला आणि आमच्या बंधुराजांना सांभाळायचा आहे. परंतु महाराज, आपले बंधुराज आधी ते कसेही वागले असले तरी आता ते ताळ्यावर आले आहे. शेवटी रक्ताचं नातं आहे. त्यांचं आताताई वागणं आम्ही पोटात घातले तेव्हा आमची खात्री आहे ते जबाबदारी नक्कीच स्वीकारतील. आज्ञा असावी. कोण आहे?
उग्रसेन, काय हा बालिशपणा? घाबरलास ना? दचकलास? अरे अरे राजा, तुझा वाजला बाजा. अरे अरे राजा तुझा वाजला बाजा. अरे अरे राजा, तुझा वाजला बाजा. अरे जीव गेला असता तुझा. ही काय मस्करीची पद्धत? अरे दादा, आता मस्करीचेच दिवस आलेत. युवराज येत आहेत ना? युवराज, माझा पुतण्या, माझा पुतण्या, आणि माझा पुतण्या तो माझ्यासारखा हसरा व्हायला नको. हे बघ, हे बघ, माझ्या पुतण्यासाठी मी काय आणलंय. मुखवटा. अरे पण कशावरून पुत्रच होईल? कन्याही होऊ शकते. नाही, आपल्या घराण्यात कन्यारत्न जन्माला येत नाही, माहितीये तुला? अरे पुत्र रत्न होण्याची परंपरा आहे आपली. नियमांना अपवाद असू शकतो. असो, पुत्र होवो किंवा कन्या, इतक्या वर्षांनी अपत्य जन्माला येत आहे. आनंदोत्सव तर साजरा व्हायलाच हवा. आनंदोत्सव? हा, अरे आनंदोत्सव तर होणार, आणि त्याची सगळी जबाबदारी माझी. दादा, तू आता केवळ महाराणींची आणि होणाऱ्या बाळाची काळजी घे, आणि राज्याचा सगळा कारभार माझ्यावर सोपव. अरे इतक्या वर्षांनी राज्याचा वारस येतोय, त्यामुळे तू तुझं सगळं लक्ष तिकडे केंद्रित कर. बाकी सगळं मी बघतो. आणि आनंदोत्सव तर असा साजरा करेन, पाहताच येणार नाही तुला. म्हणजे म्हणजे तुझे डोळे दिपून जातील असा आनंदोत्सव साजरा करेन. आनंद उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे ना आपल्या? होय होय. होय नाही, होय महाराज असं म्हणायचं. राजा म्हणून केवळ आजचीच रात्र द्युमत सेनाची. उद्यापासून हे सिंहासन माझं, हे राज्य माझं. बाहेरून मागवलेले खास मारेकरी राज्यात दाखल झालेत. आपले खासगी सैनिक राजवाड्यात घुसण्यासाठी इशाऱ्याची वाट बघतायत. मुद्दाम आम्हाला हिणवण्यासाठी तत्वनिष्ठेचा टेंबा मिरवणारा तो आणि त्याची ती री ओढणारी महाराणी, ते दिसले तरी रक्त उकळतं आमचं. त्यांचे साजूक तुपातील गोड गोड सात्विक चेहरे आता कायमचे निस्तेज होणार. आज खेळ संपणार, आजची रात्र शेवटची. महाराणी, महाराणी, अहो काय हे?
अहो पहा ना, आम्हाला राज्यसभेत जाऊच देत नाही येथे. आमचा रोजचा नियम आहे तो. अहो पण ज्या बाळासाठी तुम्ही ही सारी रडपड करताय ते बाळच येत्या काही प्रहरात जन्मास येणार आहे. होय ना वैद्यराज? होय महाराज, रात्रीपर्यंत आनंद वार्ता येईल अशी अपेक्षा आहे. उत्तम. आणि बरं का महाराणी, तुमचा राज्यसभेत येण्याचा नियम काही मोडला नाही बरे. म्हणजे सांगतो. एकांत. आज राजदरबारच तुमच्या भेटीस आला आहे. हे पहा, एका उमद्या कलाकारानं अत्यंत प्रेमानं हे लाकडी खेळणं आपल्याला भेट म्हणून दिलं आहे. काय गोजीरवाणा आहे ना हा हत्ती. पहा. खरंच हो, बाळ अगदी आनंदून जाईल या गोंडस खेळण्याला पाहून. या लढीवाळ हत्ती बरोबर खेळत दुडू दुडू धावणारा बाळ आत्तापासूनच दिसू लागलाय आम्हाला. त्याचं ते राजपिंड रूप, ते बालहट्ट, हे चिमणे बोल आणि चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जाणाऱ्या वयाबरोबर विद्याभ्यासाचे संस्कार घेत महाराजांसारखी होत जाणारी करारी मुद्रा आमच्या नजरेसमोर तरळू लागली आहे महाराज. खरंय. अनेक वर्ष आपण ज्या क्षणाची वाट पाहिली तो क्षण अखेरीस आला. आपल्या बाळाचं मुखावलोकन करण्यासाठी आम्ही अगदी अधीर झालोय. आमचा नेहमीचा संयम आम्हाला सोडून गेलाय. हा सारा बदल अजब आहे. एक कठोर हृदय योद्धा, एक स्वाभिमानी आणि ताठ कण्याचा राजा या क्षणी मेणाप्रमाणे मऊ आणि फुलांच्या पाकळ्यांप्रमाणे कोमल झालाय. पुरुषाचं पित्यात आणि स्त्रीचं मातेत रूपांतर झालं की सारी दृष्टी आणि सृष्टीच बदलून जाते. अगदी खरंय महाराज. गेले 9 मास आम्ही ह्याचाच अनुभव घेतो. बाळ जेव्हा आमच्या पोटात हालचाली करतो त्यातही अमृताचा गोडवा भरलेला असतो. मग जन्माला आल्यावर तर सुखात भिजवून टाकेल हा चिमणा आपल्याला. आपलं आयुष्यच बदलून जाईल. आम्ही तर अमात्य आणि उग्रसेनाला सांगूनच टाकलंय. काय? युवराज जन्माला आले की आम्ही केवळ त्यांचे. राज्याकडे तुम्ही पाहायचं. दोघेही एकाच घावात संपले पाहिजेत. हे अपत्य जन्माला येण्याआधीच. मला माझ्या आणि सत्तेच्या मध्ये तो वारस मुळीच यायला नकोय. हे बघा, यात असलेलं विषारी द्रव्य एकट्या अंगावर टाकलं की माणूस काही क्षणात तडफडू लागतो आणि बेशुद्ध होतो. असं झाल्यावर त्याचा शिरच्छेद लोण्यासारखा अलगद होतो. आमच्याबद्दल खात्री बाळगा. तुम्ही इनामाची तयारी करा. सुवर्णमुद्रांची. सुवर्णमुद्रा, आभूषणे आणि रेशमी वस्त्रांचा वर्षाव होणार आहे आपल्या युवराजांवर. हो, आपला राजपिंडा चालेल कसा, बोलेल कसा, 14 विद्या आणि 64 कला यामध्ये पारंगत कसा होईल, युद्ध कसा लढेल, न्याय कसा करेल, ही सारी स्वप्न पाहू लागलोय आम्ही. त्याच्या विद्याभ्यासासाठी 10 दिशातून सर्वोत्तम गुरुजनांना पाचारण करणारा होता. तो उत्तम संस्कारात वाढेल, सर्व गुण संपन्न आणि प्रजाहितदक्ष राजा म्हणून सर्वत्र कीर्ती प्राप्त करेल. नक्कीच. मानवी आयुष्याला गुणदोष चुकलेले नाही.
परंतु आमचं अंतर्मन आम्हाला सांगत आहे की काहीही असो, तो आपल्यासारखाच तत्वनिष्ठ आणि सत्यवचनी असेल हे मात्र नक्की. सत्य, मूर्तिमंत सत्य. सत्यवान? सत्यवान होय, आपल्या युवराजांचं नाव सत्यवानच असेल. सत्यवान.